नमस्कार. रेसिपीज फॉर फूडीज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे साबुदाणा टिक्की. चला तर मग पाहूयात साहित्य. त्यासाठी येथे मी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे, 3 उकडलेले बटाटे आणि भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत. तसेच 4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. येथे मी सर्वप्रथम हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे बारीक करून घेत आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये साबुदाणा, 3 उकडलेले बटाटे मी कुस्करून घेत आहे. आपले बटाटे ते व्यवस्थित कुस्करले की त्यामध्ये आपण जे मिश्रण बारीक करून घेतलं आहे शेंगदाणे आणि मिरचीचं ते आपण यामध्ये टाकून घेऊयात. त्यानंतर थोडेसे चवीप्रमाणे आपण मीठ टाकून घेतलं यामध्ये. हे सर्व आपल्याला हाताच्या साहाय्याने व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे, एकजीव. सर्व व्यवस्थित एकत्रित झालं की आपण हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तूप लावल्यानंतर आपल्याला हळूहळू करून टिक्की बनवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात आपण असं छान अशी गोल टिक्की बनवली आहे. तसंच आपल्याला बाकीही उरलेल्या सर्व टिक्कीच बनवून घ्यायच्या आहेत. टिक्की आपल्या बनवून तयार झाल्या आहेत. आता आपण एक पॅन घेऊयात. त्या पॅनमध्ये आपण थोडंसं तूप घालून घेऊयात किंवा तुम्ही शेंगदाण्याचं तेलही घेऊ शकतात. ते मीडियम गरम झालं की आपण त्याच्यामध्ये टिक्की ठेवूयात. आपल्याला साधारणतः 1 मिनिटापर्यंत त्याला टच करायचं नाही. 1 मिनिटानंतर आपण त्याला पलटून घेऊयात. असं करत आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित टिक्की आपली भाजून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात आता आपली टिक्की छान अशी तळली आहे. तर आपण तिला आपल्या एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. तयार आहे आपली उपवासाची टिक्की. अतिशय कमी वेळात आणि छान असा पदार्थ आपण उपवासाला हा बनवू शकतो.